जिल्हा रुग्णालय नाशिक व MPGI मेडिकल कॉलेज येथे जागतिक CPR दिन उत्साहात साजरा। जिल्हा रुग्णालय नाशिक MPGI मेडिकल कॉलेज नाशिक येथे आज जागतिक CPR दिन निमित्त जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम रुग्णालयाच्या OPDच्या प्रथम मजल्यावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। हा उपक्रम सेंट्रल IAP इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार देशभर राबवण्यात आला। या राष्ट्रीय अभियानांतर्गत देशभरात 50,000हून अधिक विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी CPRचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याचे उद्दिष्ट आहे आणि प्रात्यक्षिके सादर करून इंडिया इज CPR रेडी हा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। जवळपास 100 ते 150 लोकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निलेश पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिकचे प्राचार्य डॉक्टर दावल साळवे, MPGI मेडिकल कॉलेजचे डॉक्टर निलेश आहिरे, डॉक्टर सुहासिनी सोनवडेकर, स्किल लॅबचे डॉक्टर आशिष खंडेलवाल, जिल्हा रुग्णालय नाशिकचे डॉक्टर विठ्ठल काळे, डॉक्टर अविनाश गोरे तसेच आयुष विभागाचे डॉक्टर निलेश पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मॉडरेटर म्हणून साफल्य हॉस्पिटल नाशिकचे इंटेन्सिव्हिस्ट व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित सांगडे यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यांनी विद्यार्थ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना व उपस्थित नागरिकांना CPRचं महत्त्व, त्याची योग्य पद्धत आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले। प्रात्यक्षिकाद्वारे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तसेच हृदयाची धडधड व नाडी बंद पडलेल्या रुग्णाला सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या मिनिटात कोणती पावले उचलावीत, रुग्णांचे मूल्यमापन कसे करावे आणि योग्य तंत्राने छातीवर दाब, चेस्ट कंप्रेशन कसं द्यावं याचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले। वेळीच व योग्य प्रकारे CPR दिल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी CPRचे मूलभूत प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असून अशी जनजागृती उपक्रमामुळे समाजात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक बळकट होईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।